गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळची छान अशी सुरुवात झाली. पक्ष्यांचा आवाज मला तर खरंच सकाळ की आवडते. सकाळी उठून हे सर्व आनंद आणि ऐकायला खूप मज्जा येते. तुमची सकाळची सुरुवात कशी होती ते मला नक्की कमेंट करून सांगा. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्विधातीतं गगुणसदृशं तत्त्वमस्य दीललक्ष्यम् एकनित्यं युगलमचलं सर्वदीक्षाभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरं तं नमामि. ओम रक्ताग्ने रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदन कथाटोपी च माला च दंडमकुंडलाधर कट्याकार रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ वर्ताधारक पाहि माम. सकाळी मला आता पिल्लूच्या टिफिनसाठी पालकची भाजी आणि चपाती बनवायची होती. त्यासाठी मी मुगाची डाळ भिजू घातली आणि पालक पण मिठाच्या पाण्यात भिजू घातली आणि त्यानंतर गरम पाणी करून घेतलं. त्यामध्ये मी पास्ता शिजवायला ठेवला, कारण का छोट्या स्नॅक्स ब्रेकसाठी मला पास्ता बनवायचा होता. मग इकडे पास्ता बनवून घेतला आणि तिकडे भाजीची तयारीही करायला घेतली. पीठ पण मळून घेतलं, जेणेकरून एक साथ सगळं कामं केले की पटपट होतात. मग पिल्लूचा टिफिन वगैरे भरला, पिल्लू शाळेत गेला आणि नंतर मी जेवण करून घेतलं. पालकची भाजी आणि मेथुनी पण खाल्लं आणि कपडे मशीनला लावले होते. कपडे झाले होते त्याच्यामुळे कपडे वाळू घालून घेतले. आज सर्व टॉवेल वगैरे लावले होते, कारण का पावसाचं तसं वातावरण नव्हतं. कारण का आता पावसाची दिवस आहेत, मग असे मोठे मोठे जे टॉवेल्स वगैरे आहेत ते वाळत नाहीत. त्याच्यामुळे मी पटपट आज धुवून घेतले ते आणि नंतर सगळे घरं आवरायला घेतले. कारण का हे रोजची कामं आहेत, हे डेली रुटीन आहे आणि हे क्लिनिंग तर रोजच करावी लागते. आणि तुम्हाला माझे क्लिनिंग आणि डेली रुटीनचे व्लॉग कसे वाटत आहेत ते सांगा. आणि तुम्ही माझे व्लॉग कुठून पाहतायत, कोणत्या सिटीमधून पाहतायत ते नक्की एकदा कमेंट करा, जे कोणी पाहतायत. कारण का माझे व्लॉग्स तर जास्त कोणी पाहत नाहीत, पण जे कोणी पाहतायत ते नक्की मला कमेंट करत जा. म्हणजे मला खूप छान वाटेल, मोटिवेशन भेटेल व्हिडिओ टाकण्यासाठी. बेडरूमपासून सुरुवात केली. बेडरूम आधी क्लीन केला, नंतर मला हॉल पण क्लीन करायचा होता. आणि नंतर हॉल बघा असा काहीसा झाला होता. काल माझ्या फ्रेंड्स आल्या होत्या, त्याच्यामुळे मी बेडशीट काढून घेतल्या होत्या सोफ्यावरच्या, पण आता रोजसाठी हे टाकून घेतल्या बेडशीट. कारण का बेडशीट टाकलं ना, जे काही सँडवेल वगैरे ते ना असं पूर्ण सोफ्याला लागत नाही आणि सोफा मग असं घाण होत नाही. सोफा जशाच तसा छानच राहतो. आमच्या सोफ्याला आता खूप वर्ष झालेत, पण सोफा असा जेव्हा सगळे कव्हर्स वगैरे काढतो ना तर नवीनच वाटतो. कारण का म्हणजे आम्ही डिरेक्टली तसंच वापरत नाही ना, त्याच्यामुळे. मग तो सोफा क्लीन करून झाला, मग हा सोफा क्लीन करायला घेतला आणि सोफा वगैरे हे सगळं क्लीन केलं ना, खरंच असं घर एकदम भारी वाटतं. मला तर माझं घर खूप आवडतं. रेंटेडच का असेना, पण माझं माझं आहे असं वाटतं. कोणत्याही रेंटेड घरात गेलो ना, असं आपलंसं होतं ते घर. कारण का घर हे खरंच म्हणजे घराच्या भिंतींमुळे नाही तर घरातल्या माणसांमुळे आपलं होतं, छान वाटतं. आणि मग सर्व कामं झाले. आज मला घर झाडून पुसून पण घ्यायचं होतं आणि माझे अध्याय पण वाचून घ्यायचे होते. आणि ह्यांनी घरी होते, कारण का ह्यांनाची तब्येत ठीक नव्हती आणि त्याच्यामुळेच म्हणजे कामं असं कामातच दिवस गेल्यासारखा होतो. कारण का माझी पण घसा थोडासा कचकच करत होता, कारण का एकाला घरात सर्दी वगैरे झाली की लगेच आपल्याला पण होते. आणि त्यानंतर मला काय माहिती काय होतं, कधी कधी ना व्हिडिओ असं वाटतं खूप बनवावं, खूप आपण टाकावं रेग्युलर, जसं ते भक्ती आणि हाऊस क्वीन वगैरे नेहमी व्हिडिओ रोज असतात त्यांचे, तसंच आपण पण करावं, काहीतरी अर्निंग आपल्याला पण होईल. पण काय माहिती कधी कधी इतकं डिमोटिवेट होतं, असं वाटतं आपलं व्हिडिओ कोण बघेल असं तसं. आपल्याला तर एवढी एडिटिंग पण येत नाही, शूटिंग पण व्यवस्थित होत नाही. पण परत स्वतःला मोटिवेट करते, परत शूट म्हणजे जरी 15 दिवस नाही केलं शूट तरी पण पुन्हा उत्साहाने परत करते, एडिटिंग करते आणि टाकते व्हिडिओ. त्याच्यामुळं माझ्या व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि काय करायला पाहिजे अजून तेही मला नक्की कमेंट करून सांगा. मग किचन वगैरे क्लीन करून घेतलं, भांडे घासायचे होते, भांडे घासले, सगळं घर क्लीन केलं, पुसून घेतलं की घर एकदम असं छान वाटतं आणि आपलं कामही झाल्यासारखं वाटतं. का नाही तर काम म्हणजे न करण्याच्या आधीच जर आपण बसलो ना तर असं डोक्यावर असं डोक्याच्या म्हणजे विचार असे सारखे असतात की आपल्याला आता काम हे करायचं राहिलं आहे, हे करायचं राहिलं आहे. जर आपण काही असं करत बसलो तर जेव्हा काम करून बसतो ना आराम, तर तेव्हा खूप छान वाटतं की अरे आपलं काम झालेलं आहे, आता काही म्हणजे हे नाही, टेन्शन नाही पिल्लू येईपर्यंत. कारण आणि माझ्या घरच्यांचा फोन आला होता, त्याच्यामुळे मग मी लसूण करायला घेतला. कारण का फोनवर बोलत बोलत म्हटलं लसूण तरी होऊन जाईल. आणि मग आमचा सकाळचा नाश्ता वगैरे तर झाला होता, पण दुपारसाठी मी कुकर लावून घेतला.
कारण का वरण भात आज ह्यांनी घरी होते, त्याच्यामुळे म्हटलं वरण भात लावून घ्यावा. सकाळी तर केली होती पालकची भाजी चपाती, त्याच्यामुळे मग आता कुकर लावून घेतला. आणि भांडे झाल्यानंतर म्हणजे भांडे होईपर्यंत म्हटलं कुकर पण होईल आणि भांडे झाल्यानंतर मग वरणाला फोडणी देता येईल. आणि वरण एकदम टेस्टी झालं होतं खरंच. गरम गरम वरण भात तूप चपाती एकदम छान लागलं. पण माझ्या पिल्लूने ते मात्र काही खाल्लं नाही. ते तुम्हाला पुढे कळेल. काय माहिती काय झालं आहे त्याला, तो वरण खातच नाही आहे. कारल्याची भाजी करा, तो कारल्याची भाजी खाईल पण वरण नाही खाणार आहे. आणि मला कळत नाही आता काय कसं करू मी, कारण का आपल्या म्हणजे वरण तर आपण बनवतोच आपण. मला त्याच्यामुळे इतका प्रश्न पडलेला असतो की मी काय बनवू, सकाळी काय बनवू. बरं सकाळी तरी टिफिनसाठी मी बनवून देते भाजी चपाती वगैरे, पण रात्री तर वरण असं होतं ना की कुस्करून वगैरे खाता येतं मस्त, नाही तर तेच भाज्या. पण आता काय करणार, आता त्याला जोपर्यंत त्याला परत वरण तो चांगला खायचा बरं उन्हाळ्यात वगैरे छान कुस्करून. पण आता काय झाले काय माहिती. मग लगेच मी इकडे भांडे घासून घेतले. भांडे झाले की तर एकदम छान वाटतं. आणि कोणत्या तरी एका म्हणजे सायंटिस्टने तर प्रूफ पण केलं, जर आपण खूप टेन्शनमध्ये असेल आणि आपल्याला कोणत्या तरी गोष्टीचं खूप म्हणजे विचार करत असून जर भांडे घासले ना, तर आपल्याला त्याच्यामधून निघण्याचा एक मार्ग भेटतो, सोल्युशन भेटतं. त्याच्यामुळे पुरुषांनीसुद्धा भांडे घासायला पाहिजेत, म्हणजे कपडे पण कबोर्ड आवरायला पाहिजे, क्लीन करायला पाहिजे. या गोष्टींमुळे आपलं म्हणजे डिप्रेशन वगैरे काय जे असतं अँझायटी आपल्या डोक्यातली ती निघून जाते. त्याच्यामुळे सर्वांनी भांडे घासा आणि आपल्या बायकोला मदत करा, कारण टेन्शन वगैरे येत नाही त्याच्यामुळे. हे जेव्हा मी लेख वाचला होता ना, तेव्हा मी ह्यांना पण सांगितला होता. तर ह्यांनी म्हटलं मी काम पण करू आणि घरचं पण करू का. हो सगळ्यांचं तेच असतं की मी काम करतोय बाहेर, ठीक आहे, पण काही बायका तर बाहेर काम करून पण हे सगळं करतात. चलो हा विषय तर चालतच राहील. आणि मी फरशी पुसायला घेतली आणि माझा मॉप थोडासा तुटलेला आहे. आणि एका मेड जी तर ते 1 आवर्सची असते ना, ती मी बोलवली होती, तिने तो पूर्णच तोडून टाकला होता. मग ह्यांनी त्याला पूर्ण असं ते हे लावून बसवून दिला मला. काय आता मला ते नाव नाही आठवते ह्यांनी काय लावलं ते. आणि माझं सगळं काम झाल्यानंतर एकदम मी रिलॅक्समध्ये थोडंसं टी व्ही मोबाईल जेव्हा पाहतो ना, असं एकदम छान वाटतं. मी टाईम तर आपण सगळ्यांनी गृहिणींनी थोडासा तरी मी टाईम एन्जॉय केलाच पाहिजे. मग नंतर छान माझे अध्याय वाचून घेतले आणि अध्याय वाचल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं, छान वाटतं. आज सकाळी काय झालं माहिती आहे का, अलाराम वाजला, मी बंद केला, पुन्हा वाजला, पुन्हा बंद केला. शेवटी आईच्या मनाने सांगितलं उठ, नाही तर टिफिन स्वतः बनणार नाही. खरंच कधी वाटतं हे मॅजिकल होऊन जायला पाहिजे आणि टिफिन होऊन जावं. कधी उठूच वाटत नाही झोपेतून. किचनमध्ये गेले तर सिंक म्हणत होतो गुड मॉर्निंग, आम्ही तुझी वाट पाहत होतो. पटापट चहा नाश्ता टिफिन सगळं झालं आणि वाटलं आता थोडा आराम करू. पण घर म्हणालं आराम आधी मला आवर. त्याच्यामुळे झाडू पोछा भांडी कपडे एक संपलं की दुसरं तयार. घरकामाला तर एंड क्रेडिटच नाही. आणि हे बघा माझं इकडं छान गरम वरण तयार झालं. आणि दुपारी पिल्लू शाळेतून आला आणि पहिला प्रश्न, आई खायला काय आहे. मी म्हणाले आधी मला 5 मिनटं बसू तरी दे. संध्याकाळी चहा घेतला आणि टीव्ही समोर 2 मिनिटं बसली. पुन्हा किचनने हात मारली. रात्रीचं जेवण कोण बनवणार. जेवत का नाहीयेस तू, ते ताट तसंच का तिथे का. आजकालच्या तुमच्या मुलांना हेल्दी वरण भात भाजी असं का नाही खावं वाटत आहे. रोज काय बनवायचं, हॉटेल उघडायचं का घरी. हो करून आज तुला देते मी आता कोशिंबीर करून, उद्या तू खायला पाहिजे, नाही तू उपाशी राहणार आहेस. जे काही बनवलं घरात ते खायचं गुपचूप. मग पिल्लूसाठी कोशिंबीर बनवली आणि कोशिंबीर त्याला खूप आवडते. आणि पिल्लूचं कर्कटकचं जे त्याला न्यू कंपास ऑर्डर केला होता, कारण का जॉमेट्रीचा चॅप्टर सुरू होतो आहे आणि त्याचं कर्कटकचं समोरचं हे हरवलं होतं. त्याच्यामुळे त्यानं मला पूर्ण घर शोधायला लावलं. आणि हे बघा एरोप्लेन खूप मोठं होतं आणि ते लहान मुलांसारखं आता म्हणजे आपण पण पाहतो आणि मला पण पाहायला आवडतं. सकाळचा तर राडा आवरून झाला होता. मग हा दुपारचा राडा पडलं होतं. पिल्लूचे टिफिन खरबूज वगैरे कट केलं तर कोशिंबीर हे सगळं म्हटलं हे सगळं आवरून घ्यावं. परत भांडे घासून घेतले आणि रात्रीचा स्वयंपाकही करायचा होता आणि रात्रीचे अध्यायही वाचायचे होते. मग आपला व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचंही घर असंच होतं का कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या धमाल व्लॉगमध्ये भेटूयात. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत. आणि आपले व्लॉग कसे वाटतायत ते नक्की कमेंट करून सांगा. असा आमचा रोजचा ॲक्शन प्लस कॉमेडी प्लस फॅमिली ड्रामा चालूच असतो.
तुमचे ही घर असंच होतं का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रात्री मग पोट इतकं माझं असं गच्च गच्च वाटत होतं, त्याच्यामुळे रात्री वॉकिंगला गेलो. रात्री 10 वाजता वॉकिंगला गेलो आणि पिल्लू कसं सायकल खेळतं